दिसते आता स्क्रीन? नाही सर. नाव नाही सर. नाही. Wait 2 minutes. Sorry for interruption. सॉरी, नेटवर्क प्रॉब्लेम आहे. नेटवर्क इश्यू असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय. इट्स ओके. नाही दिसणार स्लाइड, मी शिकवतो काही असं चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही. आपण कुठपर्यंत आलो होतो? रिवाइज्ड इस्टिमेट. ओके, रिवाइज्ड इस्टिमेट मध्ये आवाज येतोय सर्वांना? आवाज तर येतोय ना माझा?
आवाज येतोय ना सर्वांना? बोलत चला. चॅट बॉक्स मध्ये ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस बोलत चला. आणि असा टाइमपास भरपूर करत असाल तुम्ही, कधीतरी आता नेटवर्क प्रॉब्लेम येणार आहे. आता फर्स्ट टाइम झाला असेल, 1 मंथ झालं आपलं लेक्चर चालू आहे, 1 टाइम माझं झालं असेल नेटवर्क प्रॉब्लेम वगैरे. एवढं काही नाहीये, असं काही इश्यू नाहीये, कधीतरी होऊ शकतं. ऑनलाईन लेक्चर्स आहेत, असं प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. तर आपण रिवाइज्ड एस्टिमेट पाहतोय. रिवाइज्ड एस्टिमेट म्हणजे काय? रिवाइज्ड एस्टिमेट इज अ डिटेल एस्टिमेट for the revised quantities and rates of items of works originally provided in the estimate prepared and submitted for fresh technical sanction. म्हणजे काय आहे तर डिटेल एस्टिमेट चा प्रकार आहे. रिवाइज्ड एस्टिमेट म्हणजे काय तर यामध्ये काय करतोय तर क्वांटिटीज अँड रेट्स ऑफ आयटम्स, रिवाइज्ड क्वांटिटीज अँड रेट्स ऑफ आयटम्स ऑफ वर्क ओरिजिनली प्रोव्हाइडेड द एस्टिमेट. म्हणजे एखादं एस्टिमेट अगोदर तुम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणती तरी गोष्ट तुमची चुकून राहिलेली आहे, ती ऍड करायची राहिलेली आहे, ती ऍड करून तुम्ही त्या ओरिजिनल ह्याच्यामध्ये टाकताय. म्हणजेच काय करताय तर त्या ओरिजिनलच्या ह्याला रिवाइज्ड करताय, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय तर रिवाइज्ड एस्टिमेट असं म्हणतोय. when the original sanction estimate is exceeded, likely to exceed by more than 5%. जर ओरिजिनल एस्टिमेट म्हणजे ओरिजिनल सँक्शन केलेलं पहिलं जे एस्टिमेट आहे ते जर एस्टिमेट एक्सीड झालं, एक्सीड होणे म्हणजे काय पुढे ढकलणे, थोडस आपला थोडासा काय म्हणतो एक आपलं थोडस याच्यामुळं 1-2 महिने पुढे गेलं किंवा पाठीमागाल, तर त्यामुळे काय होऊ शकतं तर रेट्स चेंजेस होऊ शकतात. त्यामुळे 5% either from the rates being found insufficient form of any cases whatsoever except important structure. म्हणजे 5% जे आहे ते चेंजेस होण्याची शक्यता आहे. कधी बघा when the expenditure of work exceed or likely to exceed the amount of administrative sanction by more than 10%. ज्यावेळेस एखादा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन करणार आहे त्यावेळेस ते ऍक्च्युली किती पर्सेंट हे झालेलं असेल तर एक 10%च्या आसपास जे आहे ते मटेरियल जे आहे ते सँक्शन करताना चेंजेस झालेले असतील. कशामध्ये? रिवाइज्ड एस्टिमेट मध्ये. सेकंड आहे सप्लिमेंटरी एस्टिमेट. इट इज अ डिटेल एस्टिमेट अँड इज प्रिपेअर्ड व्हेन ऍडिशनल वर्क इज रिक्वायर्ड टू सप्लिमेंट द ओरिजिनल वर्क. ऍडिशनल वर्क इज रिक्वायर्ड टू सप्लिमेंट द ओरिजिनल. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागच्या वेळेस पण ज्यावेळेस सांगताना, आता रिवाइज मध्ये काय केलं, एखादी गोष्ट राहिलेली ती आपण हे करू आणि ऍड. पण सप्लिमेंटरी म्हणजे काय तर ओरिजिनल वेगळं, म्हणजे तुमचं जे रिवाइजर असेल ना ते वेगळं, आणि सप्लिमेंटरी म्हणजे एक आपण जसं एक्झाम मध्ये म्हटलं, मी एकदा एक्झाम मध्ये तुम्हाला समजूयात 32 पेजेसचं किंवा 24 पेजेस, मे बी डिप्लोमाला थेरोटिकल पेपर साठी 24 पेजेस असतात. तर 24 पेजेस भरल्या तुमच्या आणि तुम्ही सरांना जे तुमचे सर आलेले आहेत तुमच्या क्लासवरती त्यांना काय म्हणतात तुम्ही तर एक सप्लिमेंट द्या सर, एक पुरवणी द्या. कशासाठी घेता तर तुमचे 1-2 क्वेश्चन राहिलेले असतात, मग ते तुम्ही 1-2 क्वेश्चन त्यामध्ये लिहिता आणि सप्लिमेंट जे आहे ती स्टेपल किंवा तुम्ही बांधता आणि तुमच्या मेन पुरवणीला ती सबमिट करता. बरोबर. मग मेन ओरिजिनल तुमचं एस्टिमेट प्लस तुम्ही काय करता एक सप्लिमेंटरी एस्टिमेट तयार करता. सप्लिमेंटरी कशासाठी तर तुमच्या नंबर ऑफ गोष्टी ज्या आहेत त्या ऍड करता, म्हणजे नंबर ऑफ गोष्टी वाढलेल्या आहेत त्या तुम्ही त्यामध्ये हे करता आणि सप्लिमेंटरी एस्टिमेट जे आहे ते तुम्ही सँक्शन करता. ओके. मग फॉर एक्झाम्पल म्हटलं तर इन ए बेडरूम ऑफ अ बेंगलोर of executive engineer attach the toilet is not provided. बघा, attach the toilet is not provided if in original project or work and then it is decided to construct the attached toilet, then supplementary estimate is necessary. बघा, एक इंजिनियर आहे गव्हर्नमेंटचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यानं प्लॅन मध्ये ऍक्च्युली होतं मास्टर बेड. बेडरूमला मास्टर बेड म्हणजेच काय असतं तर टॉयलेट बाथरूम हे असतं ते बेडरूमच्या आतमध्येच असतं, त्याला आपण मास्टर बेड असं म्हणतो. आणि साधं बेडरूम म्हणजे काय तर फक्त बेडरूम असेल त्यामध्ये टॉयलेट बाथरूम नसेल, म्हणजे बेडरूमच्या बाहेर कुठेतरी टॉयलेट बाथरूम असेल तुमच्या बिल्डिंग मध्ये, ते म्हणजे साधं बेडरूम. आणि मास्टर बेड म्हणजे काय तर तुमच्या बेडरूम मध्येच दोन्ही टॉयलेट आणि बाथरूम असतं, त्याला आपण मास्टर बेड असं म्हणतो. मग ऍक्च्युली प्लॅन मध्ये मास्टर बेड होतं, परंतु त्या इंजिनियरच्या नजर चुकीमुळे तिथं जे आहे ते बेडरूम मध्ये काय राहिलं तर बाथरूम राहिलं. मग नंतर त्याच्या लक्षात आलं यार प्लॅन मध्ये जे आहे ते बेडरूम मास्टर बेड आहे, परंतु आपण ऍक्च्युली एक्झिक्यूट करताना
साईट वरती आपल्याकडून काय झालेलं आहे तर साधं बेडरूम तयार झालेलं आहे फक्त. मग काय करू शकतो आपण नंतर ते सप्लिमेंटरी मध्ये मांडू शकतो आणि ते जे आहे ते कन्स्ट्रक्ट करू शकतो. ठीक आहे, असा दोन्हीतला डिफरन्स असेल रिवाइज आणि सप्लिमेंटरीचा, म्हणजे दोन्ही हे करा. रिपेअर अँड मेंटेनन्स म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं, एखादी बिल्डिंग असेल, एखादं कॉलनी आहे, त्या कॉलनीमध्ये G+10 बिल्डिंग आहे, त्या G+10 मध्ये प्रत्येक फ्लॅट जो आहे तो एक फ्लॅट जो आहे तो 25 लाखाचा आहे, 1 BHK आहे. असे 10 फ्लॅट 20 फ्लॅट किती असतील समथिंग. पण त्याच्यासाठी आफ्टर 10 इयर्स, आफ्टर 25 इयर्स, आफ्टर 50 इयर्स ते फ्लॅट जे आहेत ते थोडे बहुत खराब होण्याचे चान्सेस आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर रिपेअर अँड मेंटेनन्स एस्टिमेट त्याचं तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे जर फ्लॅटची किंमत असेल 25 लाख रुपये तर कमीत कमी 2% त्या फ्लॅटच्या रिपेअर मेंटेनन्स साठी त्याला पैसे हे करणं जे आहे ते गरजेचं आहे. फॉर अॅन्युअल रिपेअर ऑफ बिल्डिंग 1 to 1.5% यांनी दिलेले 1 ते 1.5% ऑफ द ओरिजिनल कन्स्ट्रक्शन. म्हणजे अॅन्युअल रिपेअर म्हणजे प्रत्येक वर्षाला जर रिपेअर करायची असेल बिल्डिंग, कुठं काय डागडुजी करायची असेल तुमच्या बिल्डिंगची, तर 1 ते 1.5% ऑफ टोटल इस्टिमेटेड कॉस्ट ऑफ युअर प्रोजेक्ट ऑर बिल्डिंग तुम्ही जे आहे ते त्याला देऊ शकता. ठीक आहे, असं सर्व जे असेल ते तुमच्या कशामध्ये रिपेअर अँड मेंटेनन्स सिस्टम. नेक्स्ट आहे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इस्टिमेट. कोणकोणते रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ऍज अ इस्टिमेटर म्हणून. फर्स्ट आहे टू प्रिपेअर लिस्ट ऑफ आयटम्स ऍज पर द ड्रॉइंग. टू प्रिपेअर लिस्ट ऑफ आयटम्स ऍज पर द ड्रॉइंग म्हणजे ऍज पर ड्रॉइंग नुसार आपण जे आहे ती गोष्ट करतोय का, जसं दिलं आहे तसं त्यानुसार आपण साईट वरती एक्झिक्यूट करतोय का. टू प्रिपेअर सेंटर लाईन प्लॅन ऑफ स्ट्रक्चर म्हणजे आता साईट वरती एक्झिक्यूट करणं म्हणजे काय तर तुम्ही एस्टिमेटिंग करताना प्रत्येक गोष्ट जी आहे ती मांडताय का. टू प्रिपेअर सेंटर लाईन प्लॅन ऑफ स्ट्रक्चर. टू कॅल्क्युलेट क्वांटिटीज ऑफ आयटम ऑफ वर्क. टू एक्सप्रेस ऑल क्वांटिटीज इन करेक्ट युनिट ऑफ मेजरमेंट. टू प्रिपेअर एस्टिमेट ऍज पर ड्रॉइंग अँड स्पेसिफिकेशन. To study the rate analysis of item of work, measurement sheet and abstract. प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक इलेक्ट्रिशियन असेल, लिफ्ट असेल किंवा प्लंबिंग असेल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍज अ एस्टिमेटर म्हणून तुमच्या एस्टिमेटिंग मध्ये ज्या आहेत त्या मांडाव्या लागतात. ओके, बघा मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्हाला पण माहिती नसेल, जर एखादी बिल्डिंग तुम्हाला बांधायची असेल तर त्या बिल्डिंग साठी तुम्हाला काय गरजेचं आहे तर पहिल्यांदा सेंटर लाईन प्लॅन ऑफ दॅट बिल्डिंग. दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट. कशासाठी सेंटर लाईन तर प्रत्येक पॉइंट म्हणजे कॉलम असतील त्या बिल्डिंगचे तर ते कॉलम्स कुठे येतात त्या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा माहित असणं गरजेचं आहे. नंतर पुढे मी तुम्हाला सांगेल कसं काय कोणत्या गोष्टी. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही शिकला असाल कशी बिल्डिंग बांधायची. मग पहिल्यांदा काय करायचं 3 4 5 मेथडनं साईटर मारून घ्यायचे, मग कशी आखणी केली जाते, मग आखणी केल्यानंतर फाउंडेशन वगैरे कसं उभारण्यासाठी मग ते प्लॅन मधून कसं आपण 0 रेफरन्स पॉईंट पासून कसं स्टार्ट करतो, मग गुन्हा कसा काढतो, ह्या सर्व गोष्टी तुम्ही मे बी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये शिकला असाल. ठीक आहे, हे माझं काम नाहीये, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही शिकलेला आहात. जरी नसाल शिकला तर नंतर मी शिकलो. ठीक आहे, चेकलिस्ट फॉर आयटम्स इन लोड बेरिंग अँड फ्रेम स्ट्रक्चर. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी कशामध्ये आपण हे करतो एक्झिक्यूट करतो युनिट्स ऑफ मेजरमेंट. मग मला तुम्हाला माहिती आहे RCC मीटर क्यूब, PCC मीटर क्यूब, प्लिंथ बीम मीटर क्यूब, कॉलम मीटर क्यूब, स्लॅब मीटर क्यूब, नंतर साईट क्लिअरन्स लमसम, नंतर सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. हे युनिट्स ऑफ मेजरमेंट हे काय सांगायची गरज नाही. त्या दिवशी पण एक 30-35 गोष्टी मी एक्सप्लेन केल्या होत्या. एक्सटर्नल प्लास्टर मग त्याला थिकनेस असते का, लेंथ असते का, विड्थ असते का, हाईट असते का, त्याच्यावरून त्याचे युनिट्स ऑफ मेजरमेंट जे आहेत ते ठरतात. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. डॅडो वर्क असेल, स्कर्टिंग असेल, प्लास्टरिंग असेल, मॅनहोल्स असतील, सिमेंट बॅग असेल. ठीक आहे, नेक्स्ट आहे डिरेक्शन फॉर प्लास्टरिंग. रूल्स काय आहेत डिरेक्शन फॉर प्लास्टरिंगचे, कोण सांगू शकेल? एक जण प्लीज सांगा. No deduction for if the area is less than 0.5 meter cube. First, then मीटर क्यूब और मीटर स्क्वेअर. प्लास्टरिंग इन मीटर क्यूब और मीटर स्क्वेअर. युनिट ऑफ मेजरमेंट प्लास्टरिंग मीटर स्क्वेअर. बोला. If area of plastering more than 5
0.5 meter square, then the one side deduction. Okay. For the third rule, if the area is more than 3 meter square, then the two side or two face deduction is required. गुड गुड गुड. बघा, सर्वांना लक्षात आलं असेल, सर्वांना वेबी येत पण असेल. दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ओके. 0.5 मीटर स्क्वेअर पर्यंतचा एरिया जर असेल, एखादी भिंत आपण बांधलेली आहे, त्यामध्ये प्लास्टरिंग आपण करतोय. प्लास्टरिंग करत असताना त्यामध्ये 0.5 मीटर स्क्वेअर एरिया जो आहे, म्हणजे 0.5 म्हणजे एल इंटू हाईट, एल इंटू एच. त्यामध्ये जर 0.5 मीटर स्क्वेअर एरिया असेल तर तो डिडक्शन नाही करायचा प्लास्टरिंग मोजत असताना. बोथ फेसेस डिडक्शन नाही करायचं. 0.5 मीटर स्क्वेअर टू 3 मीटर स्क्वेअर असेल तर त्यामध्ये वन साइड फक्त प्लास्टरिंग त्यामध्ये डिरेक्शन करायचं मोजताना. अनदर साइडचं तुम्ही प्लास्टरिंग पूर्ण मोजू शकता. आणि थर्ड रूल आहे तर 0.5 मीटर स्क्वेअर टू 3 मीटर स्क्वेअर, सॉरी 3 मीटर स्क्वेअर, मोर दॅन 3 मीटर स्क्वेअर, म्हणजे 3 मीटर स्क्वेअर पेक्षा जास्त जर एरिया असेल तर तुम्ही बोथ फेसेस डिडक्शन करणार ज्यावेळेस प्लास्टरिंग तुम्ही मोजताय. ठीक आहे. हे ब्रीफ मध्ये भरपूर एक अर्धा तास तुम्हाला हे सांगितलंय. डिडक्शन फॉर ब्रिकवर्क, डिडक्शन फॉर ब्रिकवर्कचं पण सेम तसंच आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, मेजरमेंट शीट काय असतं, ऍबस्ट्रॅक्ट शीट काय असतं आणि फेस शीट काय असतं. तर मेजरमेंट शीट मध्ये सांगितलेलं आहे एस आर नंबर, डिस्क्रिप्शन ऑफ आयटम, नंबर, एल बी एच, लेंथ, विड्थ, हाईट, क्वांटिटी अँड टोटल क्वांटिटी, असे सर्व पार्ट्स असतील. ते कशासाठी यूज करतो मेजरमेंट शीट, तर तुम्हाला एखाद्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यामध्ये मांडायच्यात, पूर्णपणे तुमचं डिटेलिंग करायचं एखाद्या प्रोजेक्टचं, तर तुम्ही त्यामध्ये त्याचं पूर्ण डिटेलिंग, हे तुम्हाला कुठे यूज झालंय, शॉर्ट, लॉंग और शॉर्ट ऑल मेथड मध्ये तुम्ही पाहिलं असेल मेजरमेंट शीट. ओके. Abstract sheet. Abstract sheet is also known as a costing sheet. This is used to calculate cost of each item and cost of a whole. Abstract sheet कशासाठी यूज करतोय तर आपण कॉस्ट ऑफ इच आयटम आणि कॉस्ट ऑफ होल वर, त्यालाच आपण कॉस्टिंग शीट असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल म्हटलं तर when final total quantity of item is known, then the quantity is entered with unit of measurement. Is one sheet is called as a abstract sheet. ठीक आहे. नेक्स्ट आहे फेस शीट. मग त्यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट शीट मध्ये काय असतं, आयटम नंबर म्हणजे एस आर नंबर, पर्टिक्युलर ऑफ आयटम म्हणजे डिस्क्रिप्शन ऑफ आयटम, क्वांटिटी, युनिट, रेट ऑफ युनिट आणि अमाऊंट, हे पण सांगितलं होतं. ठीक आहे. फेस शीट, फेस शीट इज अ, फेस म्हणजे चेहरा. थोडक्यात तुम्ही एखादा प्रोजेक्ट करत असाल, एखादी गोष्ट करत असाल तर चेहरा म्हणजे पहिल्याच पानावरती तुमच्या प्रोजेक्टचं काहीतरी कळलं पाहिजे, टायटल कळलं पाहिजे, त्याचं काहीतरी तुम्हाला छोटं ऍब्रिव्हिएशन मध्ये सर्व गोष्टी समजल्या पाहिजे. कोण प्रोजेक्ट करते, तुमचा गाईड कोण आहे, ह्या सर्व गोष्टी म्हणजे तुमचं ते फेस शीट असेल थोडक्यात. ऍज द नेम इंडिकेट, इट इज द फर्स्ट पेज ऑफ डिटेल इस्टिमेट. फेस शीट म्हणजे काय, डिटेल इस्टिमेटचं पहिलं पेज. इट इज ऑल्सो नोन ऍज अ जनरल ऍबस्ट्रॅक्ट शीट. इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग थिंग्स. त्यामध्ये काय काय असतं, नेम ऑफ वर्क, डिव्हिजन, एस्टिमेट प्रिपेअर्ड बाय, एस्टिमेट चेक्ड बाय, आणि त्यामध्ये मग कोणत्या गोष्टी असतात तर एस आर नंबर, पर्टिक्युलर्स, अमाऊंट, असे सर्व कॉलम्स असतात फेस शीट, ऍबस्ट्रॅक्ट शीट आणि मेजरमेंट शीट. ठीक आहे. डीएसआर, डीएसआर म्हणजे काय तर डिस्ट्रिक्ट शेड्यूल. प्रत्येक डिव्हिजन वाईज प्रत्येक लेबरचे रेट जे आहेत ते चेंजेस असतात, ते रेट जे आहेत ते त्यामध्ये दिलेले असतात, सांगितलेलं आहे. आणि स्पेसिफिकेशन तुम्हाला सांगितलं, एखादी जर बिल्डिंग बांधायची असेल तर स्पेसिफिकेशन ग्राउंड टू टॉप कसं जाणार, एक्सकव्हेशन करणार पहिल्यांदा, पुन्हा पीसीसी करणार, पुन्हा युसीआर, पुन्हा ब्रिक मेसनरी, पुन्हा डोअर विंडोज असतील, पुन्हा प्लास्टरिंग, कलरिंग, ह्या सर्व ज्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला कराव्या. दॅट्स द ओव्हर, फर्स्ट चॅप्टर इज ओव्हर. ठीक आहे. कुणाला काय प्रॉब्लेम फर्स्ट चॅप्टर मध्ये, कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? रिपीट केलेला आहे फर्स्ट चॅप्टर पुन्हा एकदा? नाही. नाही, सर्वांना नाहीये. ऑल गाईज नो, समजलेलं आहे पूर्णपणे. फर्स्ट चॅप्टर पूर्णपणे रिवाइज केलेला आहे. म्यूट करा, अनम्यूट करून कोण आहे? शांत बस, तिकडे जाऊन बोल. चला, सेकंड चॅप्टर मध्ये तुम्हाला काय पाहायचंय तर सेकंड चॅप्टर मध्ये पाहायचंय तुम्हाला अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. टायमाला ओरडत नाही मी.
जाऊ दे, कोण येत नाही मला विचारायला कशाला बोरडला का बरं. श्रीनिवास तुम्ही काय करताय? श्रीनिवास पवार, माझा आवाज येतोय श्रीनिवास तुम्हाला? का म्यूट अनम्यूट करताय? तुमचं घरचा आवाज येतोय आम्हाला. सॉरी असं करू सर, नका. सॉरी सर. Please carefully, be carefully, all of you. That's my last and first warning. असं करू नका प्लीज लेक्चर मध्ये. ठीक आहे, आपलं सेकंड चॅप्टर जो आहे तो जो आहे तो कोणता आहे? अप्रॉक्सिमेट इस्टिमेट रिलेटेड तुम्हाला पाहायचंय. मग या अप्रॉक्सिमेट इस्टिमेट मध्ये तुम्हाला काय, अप्रॉक्सिमेट इस्टिमेटचे टाइप्स आहेत. मग प्लिंथ एरिया मेथड असेल, क्युबिकल कंटेंट असेल, सर्व्हिस युनिट मेथड असेल, अप्रॉक्सिमेट क्वांटिटी आणि टिपिकल. मग प्लिंथ एरिया जे आपल्याला त्यामध्ये पहिल्यांदा कार्पेट एरिया म्हणजे काय, बिल्टअप एरिया म्हणजे काय, सुपर बिल्टअप एरिया म्हणजे काय, हे सर्व गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही शिकलेले आहेत. बिल्टअप एरिया म्हणजे काय, प्लॉट एरिया म्हणजे काय, सुपर बिल्टअप म्हणजे काय, हे मी पण सांगितलंय आणि तुम्ही त्यामध्ये शिकलेला आहात. कोण सांगू शकेल? बिल्टअप, प्लॉट, सुपर बिल्टअप, कार्पेट, कोण सांगेल प्लीज? Carpet area. Carpet area is the बोला अस्मिता. carpet area is the usable area of building. Then Hmm. plinth area is the entire area of the building. ओके Built up area enclosed by walls. ओके And super built up, it is the addition of built up area and area of the others like staircase, lifts, etc. गुड. सर्वांना लक्षात आलं असेल? सर्वांना येते. ठीक आहे. प्लिंथ एरियाचे आपण प्लिंथ एरिया मेथड वरती आपण काय पाहिले? प्रॉब्लेम्स पाहिले. मग त्यामध्ये अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ बिल्डिंग काढायची होती आपल्याला. मग पहिल्यांदा आपण प्लिंथ एरिया इंटू प्लिंथ एरिया रेट केलं. मग त्यावरून आपण अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ बिल्डिंग पाहिले. प्लिंथ एरिया म्हणजे जेवढा बिल्डिंगचा एरिया आहे, म्हणजे बॉटम जो आहे, ग्राउंड फ्लोअर जो पीसीसी केलेला असतो तो जो असेल तो तेवढा तुमचा प्लिंथ एरिया असेल. प्लॉट एरिया म्हणजे जेवढा प्लॉट आहे तुम्हाला बाहेर पण असतो, म्हणजे तुम्ही काहीतरी गार्डन साठी किंवा तुम्हाला फिरण्यासाठी, तुमचं पार्किंग करण्यासाठी किंवा तुमच्या पोर्टसाठी काय समथिंग जागा सोडलेली असते, तो तुमचा प्लॉट एरिया, पूर्ण प्लॉट एरिया. मग त्यामध्ये थोडस आपण बिल्डिंग जे आहे ते बांधतोय, थोडस जागा आपण हे करू. मग त्यामध्ये बिल्टअप, प्लॉट, कार्पेट म्हणजे युजेबल एरिया. ओके. सुपर बिल्टअप म्हणजे जो बिल्टअप आहे प्लस तुमचे व्हरांडा, स्टेअरकेस और ऑर्डर असेल त्याला आपण सुपर बिल्टअप असं म्हणतो. ठीक आहे. नंतर क्युबिकल कंटेंट मेथड मध्ये क्युबिक म्हणजेच काय, मीटर क्यूब म्हणजे 3 गोष्टी तुम्हाला LBH अशा गोष्टी, त्यानुसार आपण क्युबिकल कंटेंट मेथड पाहिलेले. तुम्ही प्रॉब्लेम्स पण पाहिलेले असतील मे बी प्लिंथ एरिया मेथड वरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतो कशामध्ये, एक्झाम मध्ये. नंतर आपण सेकंड चॅप्टर मध्ये आणखीन कोणता पार्ट पाहिला, कोण सांगू शकेल? झालं, एवढंच आहे सेकंड चॅप्टर मध्ये, एवढंच आहे का? कोण सांगेल? Method. काय राहिलंय आणखी सेकंड चॅप्टर मध्ये रिवाइज करण्यासारखं काय आहे? बोला पटकन. Approximate estimate for highways, सांगा. bridges, culverts. हा सांगा अस्मिता, तुम्हीच सांगा, ऐका सर्वांनी. For state highway, approximate estimate is 1 crore for 1 kilometer. ओके. तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे, बोला. तुम्हाला रेल्वेसाठी असेल, नंतर रोड साठी म्हणजे हायवे साठी असेल, आणि नंतर कल्वर्ट वगैरे बांधायचे असतील तर त्यासाठी असेल, तर तुम्हाला ब्रिजेस असतील काय असतील तर त्यासाठी तुम्हाला अप्रॉक्सिमेट इस्टिमेट काढणं गरजेचं आहे. म्हणजे एक कॉस्ट जे आहे ती गव्हर्नमेंटला समजण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीचं अप्रॉक्सिमेट इस्टिमेट काढणं गरजेचं आहे. मग त्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात ते तुम्हाला सांगितलेलं आहे. असा पूर्णपणे एक टोटल ओव्हरव्ह्यू आहे आपला
फर्स्ट आणि सेकंड चॅप्टरचा याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला आत्ताच विचारा, नसेल तर आपण मग तिसरा चॅप्टर म्हणजे स्टार्ट करूया, काही प्रॉब्लेम नसेल. मे बी सर्वजण पहिल्यापासून आहेत, फर्स्ट लेक्चर टू लास्ट लेक्चर अशी आशा करतो. मे बी 27 रोल नंबर कोण असेल तुमचा मित्र असेल काय असेल तो भरपूर वेळा ऍबसेंट आहे, त्याला प्लीज तुम्ही पण सांगा लेक्चर करायला. आहे का प्रेझेंट 27 रोल नंबर? लेक्चर बंक करू नका, ऑनलाईन लेक्चर्स आहेत, पुन्हा लिंक मागताय. जर तुम्ही शिकलात आत्ताच शिकलात, तुम्हाला लिंक सेंड करणार आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला एक नंतर क्लासरूम मेटवरती सर्व लिंक येतील, सर्व चॅप्टर्सच्या, सर्व शिक्षकांच्या, त्या शिक्षकांच्या त्या याच्यावर. परंतु तुम्ही लेक्चर मध्ये पूर्णपणे व्यवस्थित ऐका, डिस्टर्बन्स करू नका, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. कोणी कोणी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी तयारी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा करत असेल, मे बी आतापासूनच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी. आता एक सेकंड इयरचे आहेत, सेकंड इयरचे पण आतापासूनच थोडे थोडे मागतायत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम रिलेटेड काही गोष्टी. थर्ड इयरचे असतील ज्यांना करायचं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ऍक्च्युली कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं कसं असतं तर डिप्लोमावरून तुम्हाला सिव्हिल बेसिस म्हणजे सिव्हिल रिलेटेड जे जॉब्स आहेत त्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंटचे म्हणजे कोणते PWD, WRD काय कोणत्या WCD सर्व गोष्टीमध्ये तुम्ही फॉर्म जे आहे ते आफ्टर थर्ड इयर नंतर भरू शकता. मग यामध्ये काय MCQ टाइप बेस्ड क्वेश्चन्स असतात. ही सर्व जे आहे ते सरळ सेवा एक्झाम आहे आणि डिप्लोमा ज्यांचा झाला आहे त्याला बेनिफिट भेटतं, कारण डिग्रीवरून अशा एक्झाम्सला अलाव नाही. डिग्रीवरून फक्त अलाउड कधी असतं ज्यावेळेस असिस्टंट अशा पोस्ट असतात, म्हणजे AEE. नंतर पुन्हा काय तर ज्युनियर इंजिनियरला डिप्लोमा फक्त चालतो, डिग्री चालत नाही. ज्युनियर इंजिनियरला मग वरच्या सिनियर पोस्ट असतात, त्यामुळे डिग्रीवरून जे आहे ते जागा कमी असतात. डिप्लोमावरून जे आहे ते सिव्हिल रिलेटेड एक्झाम्सला वॅकन्सी ज्या असतात त्या जास्त असतात. प्रत्येक इयरला कमीत कमी 100, 200, 400, 500 जशी वॅकन्सीज आहे तेवढ्या वॅकन्सी निघतात प्रत्येक इयरला. मग कोणत्या तरी एका डिपार्टमेंट मध्ये निघेल, कोणत्या तरी 2 मध्ये निघतील, 4 मध्ये निघतील, 5 मध्ये निघतील. ते ऍज पर इयर वाईज रिटायरमेंट किती होणार आहे काय होणार आहे त्यानुसार. असं नाहीये की प्रत्येक वर्षी निघेलच असं पण मी सांगू शकत नाही. गव्हर्नमेंट जसं आहे आणि कोण त्या रिलेटेड पाठपुरावा करत असेल वॅकन्सीचा वगैरे तर वॅकन्सी ज्या आहेत त्या प्रत्येक इयरला निघतील. ठीक आहे. मग त्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम रिलेटेड तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर तुम्हाला टोटल होल सिलेबस ऑफ युअर डिप्लोमा कव्हर करणं गरजेचं आहे. टोटल होल सिलेबस म्हणजे काय तर फर्स्ट इयर मधले फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सोडून द्यायचा. ते काय गरजेचं नाही आहे आपल्याला. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी बोलतोय मी. जर डिग्री करायची असेल तर ते लागेल पुढे, पण तुम्हाला काय डायरेक्ट सेकंड इयर गेल्यानंतर मॅथ्स M3 M4 काय असतो त्यामध्ये इंटिग्रेशन लागेल, डेरिव्हेशन लागेल, d² डिवायडेड बाय dy², कसं काढायचं, sin x cos x, हे सर्व गोष्टी लागतील तुम्हाला डिग्री करायची असेल तर मॅथ्स लागेल. परंतु जर तुम्हाला फक्त डिप्लोमावरून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचं असेल, जर थांबायचं असेल, एखाद्याची परिस्थिती नसेल किंवा काय असेल समथिंग, हा डिप्लोमा वरून तुम्ही लागलात कुठं गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून तर तुम्ही डिग्रीला ऍडमिशन घेऊ शकता. का तर तुम्हाला जर पोस्ट वाढवायची असेल तुमची, म्हणजे ऍज अ ज्युनियर टू सिनियर व्हायचं असेल तर तुम्ही मग 3 वर्षाची डिग्री एक्सटर्नल ऍडमिशन टाकू शकता, करू शकता. मग तुमची पोस्टिंग जे आहे ते वाढू शकते. आणि डिपार्टमेंटल मग एक्झाम्स असतात, त्या डिपार्टमेंट मध्ये एक्झाम्स निघतात, परंतु जो पोस्टिंगला आहे त्यालाच ती देता येते. बाहेरचा जो ऍक्च्युली झालाच नाहीये कोणत्याच पोस्टवरती त्याला ती डिपार्टमेंटल एक्झाम देता येत नाही. तर यामध्ये तुम्हाला गरजेचं काय आहे तर MCQ बेस्ड टाइप क्वेश्चन्स असतात सर्व एक्झाम्सला. तर MCQ बेस्ड टाइप एक्झाम त्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला जे आहे ते मग जिओटेक असेल, सर्वेइंग असेल, नंतर तुमचं हायवे इंजिनिअरिंग असेल, नंतर एस्टिमेटिंग कॉस्टिंग असेल, नंतर तुमचं WRE वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग त्याला आपण इरिगेशन इंजिनिअरिंग म्हणतो, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग म्हणजे त्याला आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणतो, मॉस मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर असेल, DSS डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर असेल, असे सर्व सब्जेक्ट म्हणजे सर्व सिव्हिल रिलेटेड सब्जेक्ट घ्यावे लागते. फर्स्ट इयर मधला फक्त ते फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सोडून द्यायचं तुम्हाला सांगितलं. मग ते कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट असेल किंवा बेसिक सर्वेइंग असेल
किंवा नंतर कोणता आणखीन एखादा सब्जेक्ट असेल मे फर्स्ट इयरला तुमचा सिव्हिल, हे सर्व सिव्हिल रिलेटेड जे आहेत त्या गोष्टी तुम्हाला वाचाव्या लागतील, होल डिप्लोमा सिलेबस. मग नंतर तुम्हाला मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर 10-10 मार्क्स और 20-20 मार्क्स साठी असेल, मग त्या पण गोष्टी येणं गरजेचं आहे. नंतर GS-GK डेली तुम्ही एखादा न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे. मग त्या न्यूजपेपर मध्ये पण काय वाचायचं असतं हे कळलं पाहिजे. कुठं अपघात झालाय ह्या गोष्टी वाचणं वगैरे ते काय गरजेचं नाहीये तुम्हाला. गरजेचं काय आहे तुम्हाला, तर त्यातल्या इम्पॉर्टंट गोष्टी वाचणं गरजेचं आहे. मग कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात की प्राईम मिनिस्टर और चीफ मिनिस्टर जे आहे ते कुठं दौरा केला किंवा काय केला, कोणत्या रिलेटेड कुठे करार झालेला आहे किंवा काय आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत. किंवा स्पोर्ट्स रिलेटेड असेल म्हणजे क्रिकेट असेल, IPL पाहताय तर IPL कोणी ट्रॉफी जिंकली 2021 ची, हा पण क्वेश्चन येऊ शकतो कशामध्ये, GK मध्ये तुम्हाला. तर हे फक्त गरजेचं आहे, असं काही जास्त नाहीये. डीप मध्ये कोणत्या गोष्टी गरजेच्या नसतात, फक्त कोण विन झालं, कोण हारलेलं आहे, लूज झालं, ह्या गोष्टी, किंवा कोणत्या स्टेडियम वरती मॅचेस झाल्या त्या, अशा गोष्टी येऊ शकतात. म्हणून पेपर डेली वाचणं वगैरे जे आहे ते गरजेचं आहे. नंतर तुम्हाला काय गरजेचं आहे, तर बुद्धिमत्ता आणि गणित, म्हणजे जे तुम्ही 4थी स्कॉलरशिप मे बी आता 5वीला आलेली आहे आणि अगोदर 7वीला स्कॉलरशिप होती ती आता 8वीला आली, हे स्कॉलरशिपचे क्वेश्चन वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गरजेच्या आहेत. हे पण थोडंसं असतं. आणि GS-GK म्हणजे GS मध्ये तुम्हाला भूगोल, नंतर इतिहास, ह्या गोष्टी पण थोड्याशा येणं गरजेचं आहे. 1-2 क्वेश्चन्स असतात त्यावरती. हे सर्व टोटल होल मिळून तुमचा जो आहे तो पेपर निघतो. तुम्ही परफेक्ट जर स्वतःच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये असाल तर बाकीचं तुम्ही थोडं डेली करत असाल तरी तुम्ही आउट ऑफ मार्क पाडू शकता. आणि बऱ्यापैकी 200 पैकी 180-190 मिळवणारे पण विद्यार्थी असतात. मग मेरिट जे आहे ते त्या ह्याच्यानुसार कास्ट वाईज मेरिट लागतं. तुम्हाला रिव्हिजन वगैरे करणं गरजेचं आहे. MCQ टाइप्ड क्वेश्चन, नंबर ऑफ क्वेश्चन, नंबर ऑफ कशाचे, तर प्रत्येक सब्जेक्टचे नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत ते सोडवणं गरजेचं आहे. कमीत कमी 1000 क्वेश्चन एका सब्जेक्टचे सोडवले तर तुमच्या लक्षात येईल की एक सब्जेक्ट किती आहे. तर 10,000 कोण काही मुलं नंबर ऑफ बुक्स यूज करतात, 4-4, 5-5, त्यामध्ये ते नंबर ऑफ क्वेश्चन मिळतात त्यांना एका सब्जेक्ट 1,000. मग असे 5,000 क्वेश्चन एखादा स्टुडंट सोडवतो. जो एवढे क्वेश्चन सोडवतो तो मागे राहणार नाही. ठीक आहे, ओके. मला प्रेझेंटी द्या आता फक्त. बऱ्यापैकी तुम्हाला माहिती लक्षात आलेली असेल कोणत्या गोष्टी आहेत काय. आणि टेस्ट जी आहे ती मी टायमिंग टाकेल, मग त्या टायमिंगला मी तुम्हाला लिंक शेअर करेल. मग त्या लिंक वरती तुम्ही टेस्ट सोडून पुन्हा मला सबमिट करा. ठीक आहे, मी टायमिंग सांगेल. मे बी आज असेल तर मी आजचा टायमिंग सांगेल. रोल कॉल तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकता का? ठीक आहे, चॅट बॉक्स मध्ये टाका.